मी इथं येत असतो. कर पिंट्या आणली नाही लाकडं काय म्हणली आहे? आमच्या आई म्हणत्या लाकडं न्याला त्या माझ्या भाड्याला पाठव, त्याला तिथंच जाळते. सांगत होतो नागा पाटू ह्याच्या इथे 4 शब्द आपल्याला ऐकून घ्यायला लागतील. पप्प्या तू आणजा माझं नाव सांग. मला सांगितलंय घरातलं काय नेलं तर तिथे येऊन तुझ्या सकट फुकळून काढीन. जायचं आणि गप खाऊन यायचं. आईला ह्याच्या पुढली निघाली की बरं आहे का? चला माझ्या बरं तिथनं चुरून आलो लाकडं. अरे किरण्या अरे चोरून कशाला? ही बघ की आजूबाजूला किस्ती लाकडं पडल्यात आणि तसं बी अरे आपल्याला गारा करायचा आहे काय मटण शिजवायचं आहे वे. बघल तेव्हा मटण मटण मटण. अरे गणपतीचा पैसा आहे ते आणि प्रसादाचा करा. किती तरी मटणाचं नाव काढू नका. एवढी अक्कल आहे यसने. थांब रेश्मी मी सांगते आमच्या गटातले लाकडं. यसने एक काम सांगितलेलं ते बी झालं नाही. ए पिंटेन पप्या तुम्ही चला माझ्यावर. गरा दे. होय रेश्मे चहा आणि बटरास काय करायचं? अरे गर आहे की चहा आणि कशाला आणि बटरा कुठून आणणार आहेस? विकत आणायची आण कशी नाहीतर आपापल्या घरून आणायची. हे बघ मी कशी आणल्यात. मग त्यातलेच काय की नवीन कशाला? बर मी तुझ्यासाठी करते चहा पण चालेल ना माझ्या हातचा? अगं चालेल की मी काय का प्यायला नाही तुझ्या हातचा. पेलायस पण आता चव बदलली असेल ना म्हणून म्हणलं विचारावं आवडतोय का नाही कुणास ठाऊक. अगं आवडतोय की. अगं कितीतरी वेळा मी चहा बटर खायला आलोय तुझ्या घरी. हा पण आता येत नाहीस विसरलास ना. हा काय छान बटर दुसरं काय. बर आता नुसतं बसू नको वाईस मदत कर मला. दे इकडं ते मी करतो. नीट कर भाजल. साखर कवा असं वाटतं का या दोघांचा संसार कसला भारी झाला असता. नाही किरण्या केवढा वहिनी एक नंबर आहेत. हे रेशमी वाईट अर्धवटच आहे. अरे समजूतदार माणसाने सगळे अर्धवट मानतात पण रेशमीच भारी आहे का. ह्यातच गेला असतो. पण किरण्या उद्याचं वाईट वाटतंय ना का? उद्या काय? अरे आपल्या शाळेतला गणपती जाणार आहे उद्या. एवढे दिवस शाळेत कधी जातोय असं होयाच. हो का अरे गणपतीला बघितलं तरी सारं भ्या निघून जायचं. सोड वाटणार ना शाळेतला गणपती. सर म्हणल्यात नदीवर सगळ्यासनी नेणार. पण किरण्या आपण जायचं का? हा जायचं. भारी झालाय ना घरा. चाललोय बार झालाय. कुणाला पाहिजे का? पिंट्या तुला निघू म्हणले तुला.
घेता देवा आता आज्ञा असावी, देवा आज्ञा असावी. चुकले आमचे काही, चुकले आमचे काही, देव क्षमा असावी. आज या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची शेवटची आरती केलेली आहे. 4 दिवस म्हणता म्हणता आणखीन 2 दिवस वाढवून म्हणजेच एकूण 7 दिवस गणपती बाप्पांनी आपल्याकडे मुक्काम केलेला आहे. मोठ्या भक्तिभावाने आपण आज त्यांना निरोप देणार आहोत. पुढच्या वर्षी लवकर या अशी त्यांना आपण विनवणी करणार आहोत. खरं तर मलाही गणरायांच्या आगमनामुळे शाळेचं झालेलं प्रसन्न वातावरण बघून त्यांनी अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत शाळेत थांबावं असं मनोमन वाटत होतं. पण काय आलेल्या प्रत्येकाला जाणं हे आलंच की, तसंच गणपती बाप्पालाही आपल्याला निरोप देणं आलंच की. पण हा निरोप अगदी तात्पुरता आहे. कारण जसं आलेल्या प्रत्येकाला जाणं हे आलं तसं जाणाऱ्या प्रत्येकाला येणं हे आलंच की. आणि येण्याची वाट पाहिली की मधला वेळ अगदी पटकन निघून जातो. आणि बाप्पा जातोय याचं दुःख करण्यापेक्षा बाप्पा आपल्या सोबत असताना आपण किती आनंदात दिवस घालवले हे आठवून खरं तर मला मज्जा येते. खरंच सर, खूप छान वातावरण होतं आपल्या शाळेचं. तेच वातावरण आता नसणार ना मॅडम? हो मॅडम, आता प्रसाद नाही, हरळी नाही, आरती नाही, लवकर येणं आणि उशिरा जाणं बी नाही. अगं पण सुंदर आठवणी आहेत की सोबत. हे चला, उशीर होतोय, विसर्जन करूयात. चला. गणपती बाप्पा मोरया, 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 गणपती बाप्पा मोरया, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती बाप्पा मोरया. तिकडे या. मोरया. सावकाश सावकाश सावकाश. मोरया. सावकाश सावकाश सावकाश. मोरया. दुबल हळू. पुढे जावा सर. हा, हळूहळू एक मोरया. तू हळू हळू जा रे. मोरया. सावकाश. गणपतीचा जय जयकार. नाही, खरे तुमच्या टाळ्यांवर न समजते म्हणजे मंडळानं यावर्षी आयोजित केलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय हे तुमच्या सगळ्यांच्या टाळ्यांवरनं लक्षात येते. आणि हे डान्स अशा प्रकारचे होत आहेत की एखादा हिरो हिरोईन सुद्धा लाजून उठतील. आता मी विनंती करतो की पुढचा डान्स लवकरात लवकर चालू करावा. ते जरा अध्यक्ष म्हणून 2 शब्द बोलू दे की. हे तर माणसं काय तुझं भाषण ऐकायला आल्यात का? डान्स बघायला आल्यात ना? ए बाबा, जातो मग मी घरी. ये. तुला नाक्कल नाहीये अजून बी त्या लहान पोरांगतच वाटतेस. काहीच अक्कल नाही, खरं सांगतो. नुसतं लगी लावून द्या, लगी लावून द्या. कशाला लावून द्या? हा, एखाद्या पोरीचं वाटोळं व्हायला. ए सांगा बाबा ह्याला, नाही तर खरंच जाईन मी घरी. दर चल दर. ए कशाला ऐकतोस त्याचं? माहिती आहे ना तो गावात कुणाला बोलायला सोडत नाही. घे मायकन पटदिशी बोल. हॅलो हॅलो. हे बघा, मंडळ दरवर्षी आपल्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करीत असतं. पण यंदा आम्ही वेगळा प्रयत्न केलाय आणि या अशा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. ए जागरण गाणं लाव. ए अरे हे बघा, शांतता राखा. डान्स होणारच आहेत, पण मंडळाच्या अध्यक्षाचा या ठिकाणी अपमान होतोय. तरी मी देवाला प्रार्थना करतो की देव त्याला सद्बुद्धी देऊ. आणि तुला बुद्धी कोण आहे रे? कोण आहे रे? मला काय म्हणतो जायचं म्हणजे घे, आम्हाला कळणार बाई. करा चालू.
हे गे केवढा, अगं काल जो सत्कार केला का नाही ते समजा तू तिथंच ठेवून आली होतीस बघ. कसलंच ना अभिजित, तू ध्यानात ठेवून आलेस, मी तर विसरलेच होते. पण मी कसा विसरेन, अगं आमच्या गावानं केलेला तुझा पहिला सत्कार होता. पण केवढा तुझा यो सत्कार म्हणजे काहीच नाही बघ, त्यापेक्षा बी लय मोठा व्हायला पाहिजे सत्कार. कारण ना तुझ्यामुळं नाटक झालं आणि त्याच नाटकामुळं काल गावात आणि घरात माझं किस्सा कौतुक झाले, काय सांगू तुला. तवा ना आईनं कसं बसं पाठवलेलं नाटकाला, पण आता म्हणली तुझं काय बिन कावा बी असू दे तुला अडवणार नाही. आणि आमच्या आई तर घरी गेली तरी रडतच होती. कशी बशी गप झाली, आपली पडली अशी लाजरी बुजरी, कवा कुठं बोलली नाही, पुढं आली नाही. शाळेत बोलती वाईस पण अशी गावात कवाच नाही. आणि असं म्हातारीचं पात्रण भडाभडा बोललीच म्हणले. माझा उरच भरून आला बघ. बापाला तसं बी काही फरक पडत नाहीच, कारण तवा बी ते शुद्धीतच नव्हता. पण आईला असं बघून वाटलं आणखीन काय पाहिजे का पोरगीला. हो पण केवढा हे सगळं तुझ्यामुळे झालं बरं का. एवढं सगळं होऊन सुद्धा तू तुझ्या आईला समजावलंस आणि आलीस. खरंच बाया कौतुकच आहे बघ तुझं. अरे आता वाईस मला बोलू द्या. आपण केलेलं नाटक आणि तुमच्या मंडळात केलेलं नाटकात लय फरक आहे. मला मधुकर आणि किरणने केलेलं नाटक आपल्या नाटकापेक्षा जास्त आवडलं. गावातील सगळी माणसं, बघायला आलेली माणसं, सगळ्यांनी बघून असं वाटत होतं काय करून काय नको. रेशमाच्या आईने शिवलेली वाकड्यातली शांत झोप, सकाळी रेशमाने दिलेलं चुलीवरचं गरम पाणी, तिच्या आईचं खा म्हणून स्वतःचीच लेक असल्यागत मागं लागणं, कसलं भारी होतं ना ते सगळं बघून असं वाटत होतं की जायलाच नको, कायमचंच इथे राहावं. पण यावं लागलं. पण पुन्हा केव्हा संधी आली ना तर मी नक्की येईन. आमच्या गावात ना सगळे दार लावून असतात आणि तर कायम एकामेकात लय नशिबाने तुम्ही. पण हेच नशीब का नाही, डोंगर चढताना आणि उतरताना कळतं बघ केवढं. प्रत्येक गोष्टीचा काहीतरी फायदा आणि काहीतरी नुकसान असतं. पण फायद्यात जास्त समजायचा. तुम्हाला सवय लागली म्हणून काय नाही, पण हे सगळं मिळणार असतं तर मी डोंगरावर राहून केलं असतं सर. हसत हसत. अरे एवढ्या दिवसानं आलायस, घराचा जागाचा इशे पुढं मागं बघू की. कधी पुढं मागं? एवढ्या मोठ्या घरामध्ये इनमिन 3 माणसं राहताय तुम्ही. मूळची जागा बी अडवून ठेवली उगच. ते वावरं करण्या वाचून पडलीत. एखादा वावरानं थोडी जागा गेली म्हणून काय बिघडत नाही. अरे असं कसं म्हणतोयस? हां, बाप जाद्याची जमीन आपली. अरे मागं पुढं तुमच्या आणि तुमच्या बायका पोराच्याच कामाला येईल की. मग आता आली किती येळ, येऊ दे की आमच्या कामाला. 18 वर्ष झालं मुंबईमध्ये राहतोय भाड्याच्या घरामध्ये. अहो जीवाचं रान करून कवडी कवडी कमवली, पण तिकडे घर नाही घेता आला आम्हाला. आणि तुम्ही राहता इथे एवढ्या मोठ्या घरामध्ये. पोरासाठी एवढं बी सोडवं नव्हे तुम्हाला. अरे मग दुसरं काहीतरी कर की. हां, कर्ज बिर्ज घे. आणि हे बघ, एकदा गावची जमीन इकली की परत घ्यायचं होणार नाही. आणि मुंबईतनं माघारी येशील तेव्हा कुठे जाशील राहायला? 3 माणसांनी घर लागणार आहे किस्त पण. असं म्हणून लोकांनी गावच्या जमीन इकल्या आणि आता गावात घर बांधायला इथली जागा विकत घ्यायला लागती. या माझा ऐक, ही सोडून दुसरं काय बी कर. अरे हीच घर परत कमी पडणार आहे पोरं मोठी झाली की. आणि
वावर करू नका असं कोण म्हणलं नाही. तुम्ही इथं नाही, माझ्याच्या नाता होत नाही, कसं करायचं वावर? हे बघा आबा, आम्ही काय इथं परत येणार नाही. मुंबईतच म्हातारा होणार आहे, मुंबईतच मारणार. म्हणून घर तिथं पाहिजे, इथं नको. तुम्ही याच्यावर हे घर ठेवणार आहे, नंतर तुमच्या माघारी सगळे ऐकून कायमचं मुंबईला जाणार. म्हणजे म्हातारपणी पण आई बापापाशी येणार नाही? अरे ही तर आम्ही मेलेल्याच बी कळलं नाही तुम्हाला. तुम्ही याल या आशेवर एक एक दिवस आम्ही जगतो र. आणि तुम्ही आपलं गाव आणि माणसं बाकी सरलं. याचं माझ्यासमोर रडून दाखवू नको बरं का. रडून दाखवतो रे भाड्या. तुझ्यासारख्या उरफाट्या काळजाच्या पोराला कुठकी कवडी बी द्यायला नाही पाहिजेत. मला वाटलं आई बापाची आठवण आली म्हणून 4 दिवस सुट्टी काढून आलं असेल आपलं पोरग. देवाच्या नावाखाली असलं पाप करतो स्वर. बघा, तुमच्या पाप पुण्याचा हिशोब करायला मला येईल नाही. ही जमीन आणि वावर देणार आहे ना, तेवढं फक्त मला सांगा. आईने सांगितलंय ना, फुटकी कवडी सुद्धा मिळायची नाही. पण आता दोघं बी ना कोर्टामध्ये लढायची तयारी करा. काय? अरे बापाला कोर्टात खेटायला लाज कशी वाटणार रे भाड्या? मला ना उगाच तुम्ही काय. अरे लाज वाटून दे की जरा. जन्म दिलेल्या बापाला असं 4 चौकात धरतोय असोय. अरे काय म्हणताल माणसं? बापाचा हात आणि आईचा पदर धरून मोठी झालेली पोरं तुम्ही. शहराची हवा लागली की कसं विसरतं आहे बापाला? अरे त्यांनी सगळा जन्म तुझ्या नावावर केला आणि आज जमिनीचा तुकडा नाव करत नाहीत म्हणून धावून येत आहे वय. अरे लाज वाटत नाही का? हे बघा नाना, तुमचं मान राखते म्हणून काही बोलत नाही. आमच्या घरात ते भांडणे आमच्या आम्ही निस्तरून घेतो, तुम्ही मध्ये पडायची गरज नाही. निघा तुम्ही. तुम्ही काय बघता इथं सगळे? हा सर्कस चालले रे. चाल निघा. स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. आणि तुला काय झालं रडायला? त्याकडून मेले वे इथं. जा बॅग भरायला घे, माझ्यावर चल मुंबईला. इथं कोण नाही तुझं. आणि तिकडे आहेत रगड शाळा. परत कोणी म्हणाय नको तुमची पोरं आम्ही सांभाळली म्हणून. चल. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया. गणपती गेले गावाला, चैन पडेला आम्हाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, नोरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर वट शेंदुराची, घंटी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जड मुकुट शोभतो बरा, रुंजुनते नो पोरे चरणी गागर्या. जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती गेले गावाला, चैन पडे ना आम्हाला.
लका उद्यापासून अख्खं गाव शांत होणार. हो नाही तर काय. हा पण नुसतंच म्हणतो पुढच्या वर्षी लवकर या. गणपती याचा आवाज येतो. की आज बी नाही आला. त्याचा पप्पा आलेत का नाही तेव्हा बसमध्ये विसरला बघ आपल्याच. मग काय त्या फादरनं लय काय काय खायला आणलं असतं ना मुंबईतनं. एवढ्या वर्षातून आलोय म्हणल्यावर खेळणी बिळणी लय आणली असतील. खेळणी बिळणी आणायला का ते आता बारक काय वे म्हणजे दिसायला फक्त बारकान. हो तर काय बुद्धीनं आपल्याच नाही मागं सारल. पण होय र त्याचं फादर त्याशिवाय एवढं वर्ष कसं राहत असतील. नाहीतर आमचं फादर 4 दिवस मी कुठं गेलो तर आल्यावर नुसता लाड करतं. आणि तर मला कुत्र्यागत तुझ्याशिवाय करमत नाही असं बी म्हणतं. करम तर करमणारच नाही पण काय काय जणांची मजबूर असते बघ. आता आमच्या आप्पांची बी काहीतरी मजबुरी असेल म्हणूनच ते आमच्यापासून लांब आहेत. अरे आधी त्यांचं नाव काढलं तरी तुला राग यायचा आणि आज त्यांचा एवढा विचार कसा काय करायला लागलास. आधी आपल्याला माहीत नसतं म्हणून आपण बोलतो मध्ये. पण आता मला माझ्या आप्पांबद्दल समजा माहीत आहे बघ. अरे लय चांगलं होतं ते म्हणजे आहेत. जिथं कुठं असतील ना तिथं सुखरूप असलं पाहिजेत बघ. खावा खावा लय भ्या वाटतं बघ हा भ्या. म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस. हार तुझे लहानपणी गेलेत ते 1-2 वर्ष आलं नाही ठीक आहे. हार पण तू आता 10वीला गेलास. फोन नाही पत्र नाही काहीच नाही. असं कसं होईल. आपल्या गावातली एवढी माणसं मुंबईत आहेत मग तेचनी कसं माहीत नाही त्यांच्याबद्दल. म्हणजे काही झालं बिलं नसेल ना ते. मध्ये काय बी बोलत जाऊ नकोस बरं का. माझा आप्पा जिथं कुठं असतील ना तिथं सुखरूप असलं पाहिजे. आता बघ बाप्पाला का नाही हेच मागतो आणि मला माहीत आहे माझा बाप्पा माझं समजा ऐकतो. काहीतरी अजून ऐकलेलं दिसतंय. सांगेन का तरी. बरं असू दे चला आता तो इक्या कुठं अडकून बसलाय बघू. होय राब्या 5 दगडं घेतली ना. हो आम्ही सगळ्यांनी घेतली. तुम्ही घेतली का. हो आम्हासनी काय तुम्ही नात काढून दिली. आम्ही घेतलेलं सायल्याकडनं. त्यानंच आमच्या गणपतीचं विसर्जन पण केलं. अगं त्याच्याकडे कशाला जायचं. इथं मी मध्ये अखेर नव्हतो की आमच्याकडे मागायचं ना. तुमचं लक्ष नव्हतं आमच्याकडं मग त्यांना दिली काढून मग घेतली त्यात काय एवढं. अगं तसं नाही पण उगाच आपली पोरं असताना दुसऱ्याकडे कशाला जायचं ना. हाय का आता तू काय लोकांचं आहे वय. मामाचं पोरगं लागते ती माझ्या. आता पवाराची सगळी पोरं गाडग्यासनी मामाची पोरच लागणार की. मग तू कुणाबरोबर बी करशील होय लगीन. हा हाय का अजून ह्याच्या डोसक्यातून लग्नाचं खूळ गेलं नाही वाटतं. एकदा लग्नावरून मार खाऊन समाधान झालं नाही वाटतं याचं. बोललीस का मधी चोंबडे. लग्नावरून मार खाल्लं म्हणून काय आता दुसऱ्याच्या बी लग्नाचं बोलायचं नाही का. आणि आता बास करा त्या ज्योतीचा इशे का आता आयुष्यभर हेच ऐकत राहणार आहे का. आधी तर ज्योतीचा इशा आवडायचं की तुला. हा का आता मला नाही आवडत तरी कशाला काढताय. अरे तुमचा इशे राहू द्या. इथं माझा लय मोठा इशे झालाय. तरी म्हणलंच तू नाही आला म्हणजे काय तरी विषय झालाच असणार. अरे आमच्या पप्पांच्या नावांची कडाक्याची भांडणं झालीत. पारदारा तरी असलं कुठं असते तो बापल्याक. अरे जमिनीवरनं झालं. पप्पालाच बोलायला लागलं मग आबा बी काय गप्प बसतात वय. शब्दाला शब्द वाढत गेला. पप्पांचं चुकलंच बघ तुझ्या. त्यांनी आबासने हात लावायला नको होता. अरे काय बी झालं तरी बाप आहे तो त्यांचा. आणि तिथं आमचा दादा नाही तर नाना बिना कोण नव्हतं वय. नाना होतं की पण त्यासनी बी नाही जागलं पप्पा. आईला अवघडच आहे ते बापाचं. अरे अवघड तर आता याच्या पुढे. मला इथं कवाच यायचं नाही म्हणतात. मला तिकडं मुंबईच्या शाळेला घेऊन जाणार आहेत कायमचं. मला नाही जायचं. मला इथं तुमच्यावर राहायचंय. चल हाय ना आम्ही. चल रडू नकोस.